आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। अजितदादांचा विमान अपघात की घातपात या मुद्द्यावर त्यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केलेली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली। या दरम्यान रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरेंनी विमान अपघाताची माहिती घेतली। FIR हा घ्यावाच लागतो। राज ठाकरेंचा अभ्यास चांगला असल्याने त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे 2 दाखले सुद्धा दिले असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांना न्याय मिळालाच पाहिजे। मी सोमवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन AAIBच्या अहवालासंदर्भात बोलेन असंही रोहित पवार म्हणाले। राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय आहे। मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। 1 महिना तुमच्या हातामध्ये होता, आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय। आज उद्या येतोय, याच्याची वाट आम्ही बघणार आहोत। मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथे सिद्ध करेल आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही। रोहित पवार हे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना गुन्हा का नोंदवला जात नाहीये असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। दादांचा मृत्यू धोक्यानं की धोक्यानं FIR दाखल होत नसल्यानं काही काळबेर आहे का असा संशय निर्माण होतोय असंही राज ठाकरे म्हणाले। ब्लॅक बॉक्स बाबतही अजून काहीही समजलेलं नाही। सरकार संशयाची भूतं का फिरवतंय असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा यावर बोललं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणतात। अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं FIR घेतले गेले नाहीत। म्हणजे त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते FIR घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की बाबा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत, ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे। ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते। म्हणजे किती विमान किती डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो। त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाही आहे आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे। विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।